कोकणात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाहायला मिळते। रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री असल्याचा रामदास कदमांचा आरोप आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून रामदास कदम संतप्त झालेत। रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घेण्याची फडणवीसांकडे मागणी केलेली आहे। युती धर्म पाळण्याचा अधिकार सर्वांचा असतो असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। जसाच तसं उत्तर द्यायला मी तयार असं मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांसोबत माझं बोलणं देखील झालेलं आहे। एक शिष्टमंडळ घेऊन मी स्वतः गडकरी साहेबांना जाऊन देखील भेटणार आहे की स्वतः तुम्ही आता लक्ष घाला। हा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्यांनी डिसेंबरच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जाहीर केलं होतं की पुढच्या गणपतीच्या आधी हा मुंबई गोवा रस्ता सगळा पूर्ण होऊन जाईल। पण आजही मी काल आता 2 दिवस झाले आलोय, अतिशय वाईट अवस्था आहे। गणपती आमचे जाऊ शकत नाही, गणपती व्यवस्थित जाऊ शकत नाही पेणमधून कोकणामध्ये, अशी रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे। 14 वर्ष होऊन गेली, आम्ही काय पाप केले असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून स्वतः आता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कबूल केलंय की आम्ही दोघे आता लक्ष घालतो आणि शक्यतो लवकर रस्ता मी बनवून घेतो। सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत, हे ते विसरतायत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं। सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। दरम्यान कोकणातील राजकीय नेत्यांच्या यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ऐकूयात। मला वाटतं रवींद्र चव्हाण कुचकामी आहेत की कामाचे आहेत हे त्यांनी 2.5 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम करून दाखवलंय। कोकणात काम करत असताना मुंबई गोवा रस्त्याचा मार्ग अंतिम टप्प्यात पूर्ण करण्याचंही त्यांनी काम केलेलं आहे। आता 14 वर्षाचा वनवास बोलत असताना रामदास कदम किती वर्ष मंत्री होते, किती वर्ष आमदार होते। त्याच्यामुळं मला वाटतं त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचं या ठिकाणी अपरिपक्व अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे। रामदासबाईंचा गैरसमज असेल आणि असे शब्द त्यांनी वापरू नये। शब्द जंजाल वापरायला आम्ही कोकणी आहोत, पण रामदासबाईंचा सन्मान करून त्यांच्या बोलण्यावर आम्ही आता उत्तर देत नाही आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।